नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण या ठिकाणी बाहेरून अगदी खुसखुशीत व आतमधून अगदी मऊ लुसलुशीत असे आंब्याचे मोदक या ठिकाणी बनवणार आहोत। आता आंब्याचे सीझन हे चालू आहे, त्याचबरोबर लवकरच अंगारकी चतुर्थी देखील येत आहे, त्यामुळे गणपती बाप्पासाठी काहीतरी आंब्याचा गोड प्रसाद हा आपण बनवलाच पाहिजे। चला तर मग आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच मोदकाचा प्रसाद आंब्यापासून बनवू। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण मोदकाची उकड काढून घेऊया। त्यासाठी एका गरम कढाईमध्ये 1 वाटी पाणी ऍड केलेलं आहे। आता आपल्याला या पाण्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी आंब्याचा रस ऍड करून घ्यायचा आहे। या रेसिपीमध्ये आपण जे साहित्य वापरणार आहोत ते सर्व साहित्य आपल्याला याच वाटीच्या मापाने मोजून घ्यायचे आहे। तर आपण या ठिकाणी आंब्याचा रस व पाणी हे समप्रमाणात घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व याला एक व्यवस्थित उकळी काढून घेऊया। या ठिकाणी आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता या मिश्रणाला हलकीशी उकळी यायला लागली आहे। आता याला व्यवस्थित उकळी फुटली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया। त्याचबरोबर पाव चमचा साजूक तूप यामध्ये ऍड करूया। आता आपल्याला मीठ व साजूक तूप याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे व त्याला अजून अर्धा मिनिटभर व्यवस्थित उकळून घेऊया। तर या ठिकाणी हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाले की आता आपण यामध्ये 2 वाट्या तांदळाचे पीठ ऍड करूया। या ठिकाणी आपण 1 वाटी पाणी व 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला होता, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्याच वाटीच्या मापाने 2 वाट्या तांदळाचे पीठ घ्यायचे आहे। आपण उकडीचे मोदक करत असताना 2 वाट्या पाणी व 2 वाट्या तांदळाचे पीठ घेत असतो। तर या ठिकाणी आपण आंब्याचा रस वापरलेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 1 वाटी पाणी व 1 वाटी आंब्याचा रस असा घेतलेला आहे व त्यासाठी आपण 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे। आता आपल्याला हे तांदळाचे पीठ या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण आंब्याचा रस यामध्ये वापरलेला आहे, त्यामुळे या मिश्रणाला तुम्ही बघू शकता अगदी छान असा पिवळसर रंग आलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपल्याला यावरती झाकण ठेवून अर्धा तास ही उकड चांगली मुरवून घ्यायची आहे। उकड मुरते आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणाऱ्या सारणाची तयारी करूया। त्यासाठी एका कढाईमध्ये 1 चमचा साजूक तूप ऍड केलेले आहे। आता आपण त्यामध्ये त्या वाटीच्या मापाने 1 वाटी गूळ ऍड करूया। आता आपल्याला हा गूळ यामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे। तर याला आपण अगदी कमी गॅसवरती आपल्याला हा गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला हा गूळ वितळायला लागलेला आहे। आता आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ऍड करायचे आहे, म्हणजे आपला हा गूळ व्यवस्थित असा वितळून त्याची आपल्याला एक उकळ काढून घेता येईल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा गूळ अगदी व्यवस्थित असा उकळून तयार आहे। आता आपल्याला या गुळामध्ये त्याच वाटीच्या मापाने 2 वाट्या ओल्या खोबऱ्याचा किस यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। 1 वाटी गुळास 2 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस हे अगदी योग्य प्रमाण आहे। तर आता आपण यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस ऍड केलेला आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी आंब्याचे मोदक बनवत आहोत, त्यामुळे आपण यामध्ये पाऊण वाटी आंब्याचा रस देखील यामध्ये ऍड करूया। तर आता आपल्याला हे सारण पूर्णपणे कोरडं होईपर्यंत याला मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे। आपलं हे सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा वेलची पूड ऍड करूया। वेलची पूड या सारणामध्ये ऍड केल्यामुळे हे सारण मोदकामध्ये खाताना याचा फ्लेवर खूप छान येतो। आता आपल्याला ही वेलची पूड या सारणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं हे सारण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे।
आता आपल्याला हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी आपलं परफेक्ट असं आंब्याच्या मोदकाचं सारण तयार आहे। आता या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे व आपली मोदकाची उकड देखील व्यवस्थित मुरून तयार आहे। आता आपण ही उकड एका परातीमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला ही उकड गरम असतानाच मळून घ्यायची आहे। गरम असताना उकड मळल्यामुळे आपल्या हाताला चटके बसतात, त्यावेळेस आपण हाताला साजूक तूप किंवा पाणी लावून घ्यायचे आहे व त्यानंतर ही उकड 7 ते 8 मिनिटे व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे। आपण या ठिकाणी जे प्रमाण घेतलेलं आहे उकड बनवण्यासाठी त्या प्रमाणानुसार जर आपण उकड बनवली तर आपली ही उकड अगदी व्यवस्थित अशी बनते। जर तुम्हाला ही उकड जास्त घट्ट वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता। तर या ठिकाणी आपण एका चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही केळीच्या पानाऐवजी एखादा कॉटनचा कपडा व्यवस्थित ओला करून पिळून त्या चाळणीमध्ये ठेवून घेऊ शकता। आता आपण त्या उकडीचा एक गोळा घेऊया। तुम्हाला मोदक किती मोठ्या आकाराचा हवा आहे त्यानुसार आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे। आता आपण या ठिकाणी याप्रमाणे हाताला व अंगठ्याला साजूक तूप लावून घ्यायचे आहे व या गोळ्याची आपल्याला एक वाटी बनवून घ्यायची आहे। जसं आपण पुरणाचा उंडा बनवतो त्यावेळेस जशी वाटी बनवतो त्याचप्रमाणे आता आपल्याला ही वाटी बनवून घ्यायची आहे। ही वाटी आपल्याला तळाशी जाड व कडांना अगदी पातळ बनवायची आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण ही वाटी तळाशी जाड व कडांना पातळ अशी बनवून घेतलेली आहे। आता आपण या मोदकाला कळ्या पाडून घेऊया। तर त्यासाठी आपण अंगठ्याजवळचं बोट अशा प्रकारे ठेवून आपल्याला या मोदकासाठीच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे। या कळ्या आपल्याला थोड्याशा खालपर्यंत पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे ज्यावेळेस मोदक बनवून तयार होतो त्यावेळेस या कळ्या अगदी छान अशा खुलून दिसतात। तर तुम्ही बघू शकता आपल्या या वाटीला कळ्या व्यवस्थित पाडून झालेल्या आहे। आता आपण यामध्ये तयार केलेलं सारण भरून घेऊया। या ठिकाणी आपल्याला मोदकामध्ये सारण हे जास्त भरायचं नाही, जेवढं सारण मोदकामध्ये बसतं त्यापेक्षा थोडंसं सारण हे आपल्याला कमी भरायचं आहे। आता आपल्याला अशा प्रकारे या कळ्या एका साईडला झुकून याचा मोदक व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे हा मोदक बनवून घेऊया। जास्त उकड असेल तर ती काढून टाकायची आहे व त्याला थोडीशी शेंडी ठेवून अशा प्रकारे आपण हा मोदक बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशा या मोदकाला कळ्या पडलेल्या आहे व अगदी परफेक्ट असा हा मोदक बनवून तयार आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे देखील मोदक बनवून घेऊया। सर्व मोदक बनून झाले की आता आपल्याला त्या मोदकांना चाळणीमध्ये एका केळीच्या पानावरती ठेवून घ्यायचे आहे। केळीच्या पानावर ठेवण्याआधी आपल्याला हे मोदक पाण्यामध्ये बुडून त्या केळीच्या पानावर ठेवायचे आहे, म्हणजे उकडल्यानंतर हे मोदक त्या केळीच्या पानाला चिटकणार नाहीत। तर अशा प्रकारे आपल्याला मोदक हे पाण्यामध्ये बुडून त्या पानावरती ठेवून घ्यायचे आहे। दोन मोदकांच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे सर्व मोदक या केळीच्या पानावरती ठेवून घ्यायचे आहे। मोदक हे उकडल्यानंतर यांचा आकार थोडासा मोठा होतो, त्यामुळे आपल्याला या दोन मोदकांच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवून घ्यायचं आहे, नाहीतर हे मोदक एकमेकांना चिटकतात। मोदक उकडण्यासाठी आपण गॅसवर एका कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। पाण्याला उकळी आली की आता आपण त्यावरती ही मोदकाची चाळण ठेवून घेऊया। आता आपल्याला या मोदकाच्या चाळणीवरती एक पॅक झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे मीडियम गॅसवरती आपल्याला हे मोदक व्यवस्थित असे उकडून घ्यायचे आहे। तर 15 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून बघूया तर हे मोदक अजूनच चमकदार दिसायला लागले आहे। आता आपल्याला ही मोदकांची चाळण बाहेर काढून घ्यायची आहे। मोदक पूर्णपणे थंड झाले की आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढूया। मोदक गरम असताना काढले तर ते केळीच्या पानाला चिटकतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या आंब्याच्या मोदकांना रंग अगदी छान आलेला आहे।
चला तर मग लवकरच अंगारकी चतुर्थी येत आहे. तुम्ही देखील ही मोदकांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. बाय.